हो, एकदम येतोय. प्रतिभा, तू लक्ष ठेवा जरा. तुला को होस्ट केलंय हा. ठीक आहे, ठीक. ओके, हरी बोल. आवाज वगैरे ब्रेक झाला जाणार नाही आवाज, पण जरी काही वाटलं तर प्रतिभा माताची तुम्ही सांगा किंवा मग ते, कारण बाकीचे सगळ्यांचे बंद असतील ना स्पीकर. ठीक आहे, ठीक आहे, सांगते. ओके, सुरू करूयात आपण प्रार्थनेने. ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा मैत्रिणींनो, आपल्या नेहमीच्या गीतामृत या शृंखलेमध्ये आज सगळ्यांचे स्वागत. तर आज आपण 47वा श्लोक बघणार आहोत. ऍक्च्युली आता हा जो 6वा अध्याय आहे भगवद्गीतेत, 6व्या अध्यायामधला हा आजचा आपला एक शेवटचा श्लोक आहे. आणि अशा पद्धतीने आपण एक 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 टप्पा पार करत करत आज चक्क 6 अध्याय आपण पूर्ण करणार आहोत. खरंच ही, आणि रोज न चुकता रोज लेक्चर द्यायचे, रोज तुम्ही त्या उत्साहाने अटेंड करताय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. इतकं छान वाटतंय आज. म्हणजे कसे असं म्हणतात की पहिले 6 अध्याय आणि मधले 6 अध्याय असे 18 अध्याय आहेत. आणि 18 अध्याय मधले पहिले 6 आणि नंतरचे 6, त्याच्या मधले जे 6 आहेत तो भक्ती गीतेचा गाभा आहे. हे 6 अध्याय ह्याच्यामध्ये भक्ती योगाचं वर्णन केलं जातं. तर हे खूप महत्वाचे पुढचे आपले अध्याय असणार आहेत. तर आजचा हा शेवटचा श्लोक आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये आज बघूया आपण की भगवान श्री कृष्ण हे अर्जुनाला काय म्हणत आहे. योगिनामपि सर्वेषां मदगतेनानन्तरात्मना श्रद्धा वा भजन्ते यो मां समे युक्ततमो मतः। भाषांतर: आणि सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. तर काल आपल्याला दीपा माताजींनी खूप छान कालचा क्लास दिलेला आहे की योगी मनुष्य काय, तपस्वी ज्ञानी, खरा योग म्हणजे काय, याची व्याख्या काल आपल्याला दीपाली माताजींनी सांगितली. आणि या श्लोकामध्ये भगवंत म्हणत आहेत की आणि सर्व योग्यांमध्ये, म्हणजे आतापर्यंत भगवंत योगी 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 कोण, योगीची लक्षणं काय, कशा पद्धतीने योगी व्यक्ती श्रेष्ठ आहे, आणि कसं अर्जुनाला ते सांगत आहेत की तू सर्व परिस्थितीत योगी हो. तर मग आता याच्यामध्ये पण भगवंत काय सांगत आहेत पुढे जाऊन की आणि हा शब्द वापरत आहेत ह्या श्लोकामध्ये पहिला. आणि सर्व योग्यांमध्ये, म्हणजे याच्यातून पण सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणामध्ये माझे चिंतन करतो, माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, म्हणजे तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे. त्याच्यामध्ये पण सर्वश्रेष्ठ योगी कोण, असं पण म्हणतो ना, हुशार विद्यार्थी, हुशार विद्यार्थ्यामध्ये अजून ब्रिलियंट कोण आहे, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पण आपण कसं एक एक हे करतो. म्हणजे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या हे असतात, काय म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये स्तर असतात त्याच्यामध्ये. तसं भगवंत पण इथे सांगत आहेत, आधी योगीच्या स्तरावर सांगतात, योग्याची व्याख्या सांगतात, त्या स्तरावर घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये पण सर्वश्रेष्ठ योगी म्हणजे काय हे सांगतायत. तर या श्लोकामध्ये ना भजते हा शब्द आलेला आहे. भजते, श्रद्धावान भजते. भजते म्हणजे काय की दिव्य प्रेममयी सेवा करणे. दिव्य प्रेममयी सेवा करणे. आता याच्यामध्ये ना दिव्य प्रेममयी सेवा करणे म्हणजे काय की याच्यामध्ये जेव्हा आपण अशी सेवा करतो तेव्हा काय येतं, त्याच्यामध्ये प्रेम आणि श्रद्धा जेव्हा अंतर्भूत होते तेव्हा आपण भज म्हणजे काय की भजते, म्हणजे तेव्हा आपण भगवंतांना
म्हणजे हे करू शकू, भगवंतांची आपण प्रेममय सेवा करू शकतो. आता नेहमी एक असतो की वर्शिप करणे, म्हणजे विग्रहांची सेवा करणे किंवा डीटीची सेवा करणे, वर्शिप करणे. हं? तर हा जो शब्द आहे विग्रहांची, ह्याच्यामध्ये कसं असतं ना, की पूजन आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची म्हणजे त्यांची आपण पूजा करतो. हं? पूजा करतो, आदर व्यक्त करतो, म्हणजे आदर करतो. तर त्याला म्हणतात वर्शिप करणे. म्हणजे एखाद्या योग्य मनुष्य, एखादा व्यक्ती, एखादा मनुष्य असेल, चांगला असेल किंवा त्याचं चारित्र्य चांगलं असेल, कार्यचार्य चांगलं असेल, तर मग अशा व्यक्तीला आपण काय करतो, की आदर देतो, त्यांना मान देतो. हं? परंतु प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही केवळ फक्त भगवंत प्रित्यर्थ असते. ह्यातला फरक, की जसं आता एखादी अपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये एखादा मुलगा चाललाय आतमध्ये आणि ती वयोवृद्ध एक वॉचमॅन सेवा देत असतात, तेव्हा त्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल एक आदर वाटत असतो. पण जेव्हा एखादा मुलगा जातो आणि तो त्यांची प्रेमाने विचारपूस करतो, आदर आदर व्यक्त करतो त्यांच्या प्रती, कसे आहात, काय आहात, आणि तो जर मुलगा घरामध्ये आला तर तो आई वडिलांशी तसंच वागेल का हो? त्याच्यामध्ये फरक असतो ना. जसं कुठलं की शिक्षकांचं अजून दुसरं उदाहरण देते, की जसं शिक्षक असतात, शिक्षकांप्रती मुलं कसा आदर व्यक्त करतात, आदर देतात, त्यांना मान सन्मान देतात. मान सन्मान म्हणजे मान देतात, त्यांचा रिस्पेक्ट करतात. आणि तीच मुलं आई वडिलांपाशी घरामध्ये कुटुंबामध्ये येतात, तेव्हा ते कसे वागतात? तर ते प्रेमाने वागतात. तर आदर देणे आणि प्रेम करणे याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये जसं वर्शिप करणे आणि म्हणजे भगवंतांना भजने म्हणजे भगवंताची प्रेममय सेवा करणे. त्या पद्धतीने या दोन्हींमध्ये फरक आहे. प्रेम आपण सगळ्यांवर करू शकत नाही. प्रेम आपण जे आपल्या हृदयाच्या जवळ आहेत त्यांच्यावरच आपण प्रेम करतो. आणि आदर मात्र आपण प्रत्येक व्यक्तीला देतो. आणि आदर देणं पण तितकंच महत्वपूर्ण आहे. परंतु जेव्हा भगवंतांच्या बाबतीत त्याचा पुढचा स्तर म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने आपण भगवंतांना दिव्य प्रेममय सेवा करतो, म्हणजे जे काही आपल्या काल योगी याचा अर्थ जो तुपाली माताजींनी सांगितलाय, तर त्याच्यामधले खरा तो योग जो आहे, तेव्हा त्या पद्धतीने जेव्हा आपण भगवंताची दिव्य प्रेम, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भगवंतांचं भजन करतो आहोत. भगवंतांना भजत आहोत असं आपण म्हणतो ना. भजने म्हणजे ह्याचा हा मूळ जो अर्थ आहे तो त्याचा असा आहे. तर हा फरक असतो विग्रहांची पूजा करणे आणि भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणे. आणि म्हणून आपण समाजामध्ये पण बघू शकतो, की आपण प्रत्येकावर प्रेम नाही करू शकत, परंतु आदर मात्र आपण देतो. जसं सन्माननीय व्यक्तींची आम्ही म्हटलं मगाच्या प्रमाणे आदर देतो. आणि जर आपण अशा पद्धतीनेच हे वर्तवणूक पण किती महत्वाचं असतं, की जर आपण अशा पद्धतीने की जर भगवंतांची म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आदर केला नाही किंवा त्याला मान सन्मान केला नाही, तर आपण कसं म्हणतो, की किती असभ्य आहे. हे बेसिक कल्चर आहे किंवा बेसिक संस्कार आहेत ते. आपण कुणी आल्यानंतर म्हणतो ना घरात मुलांना पण, "अरे नमस्कार कर त्यांना." तर हे काय आहे? एक बेसिक संस्कार आहे. म्हणजे अशा व्यक्तींचा जर आपण आदर करत नसेल आपल्या जीवनामध्ये, तर आपल्याला त्या व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो? असभ्य म्हणू शकतो. असभ्य आहे तो. त्याला संस्कार नाहीत. म्हणजे असभ्य हा शब्द म्हणतो आपण. पण जेव्हा आपण भगवंतांची सेवा जर करत नसेल, तर तेव्हा काय होतं? भगवंतांची सेवा जर आपण टाळली, तर त्यांनी त्याचं अधःपतन होतं. म्हणजे जसं देवी देवतांची सेवा जी आहे, ती देवी देवतांची सेवा केल्याने काय होणार? जर आपण देवी देवतांची जर आदर केला नाही, तर आपण काहीच ठरू शकतो, आपण असभ्य आहोत. आपल्याला ते संस्कारही नाहीत. परंतु जेव्हा आपण भगवंतांची सेवा नाकारतो, तेव्हा काय होतं? तेव्हा आपलं अधःपतन होतं. जसं की एखादी व्यक्ती आहे, आणि ती समाजाची सेवा करते. समाजाची सेवा करते, आई वडिलांचं मात्र पूर्ण अनादर करते किंवा आई वडिलांची काळजी घेत नाही, तर आपण त्या व्यक्तीला म्हणतो का हो, की ती व्यक्ती खूप चांगली आहे? की त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, की एखादी व्यक्ती जर आई वडिलांची, कुटुंबाची चांगल्या पद्धतीने काळजी घेते, आई वडिलांची चांगली सेवा करते, आणि तेव्हा ती बाहेर जाऊन जेव्हा समाजाची काळजी घेते, तेव्हा ती नक्कीच आदरास पात्र ठरते. परंतु जेव्हा आई वडिलांची सेवा नाकारतोय, आई वडिलांची जपवणूक जीवनामध्ये होत नाही, समाजासाठी मात्र मोठे मोठे कार्य करतोय, तर आपल्याला ते रुचतं का? आपण म्हणतो, अरे काय त्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करीना आणि बाहेर घरातले सोडून बाहेरच्यांची काय म्हणजे आपल्या नजरेमध्ये कशी ती प्रतिमा तयार होते. अगदी तसंच भगवंतांची सुद्धा शास्त्र म्हणून भगवद्गीतेत हा श्लोक सांगत आहे त्यामुळेच, की आपण सुद्धा भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा आपण अशी सेवा करतो, तेव्हा आपोआपच आपण सगळ्यांसाठी आदर देण्यास पात्र ठरतो. म्हणून ही गोष्ट समजून घेणे खूप महत्वाचे आहे, की पूजन करणे
आणि दिव्य प्रेममयी सेवा करणे यामध्ये फरक आहे. आणि ही प्रेम आणि श्रद्धेने केलेली सेवा ही फक्त भगवंत प्रित्यर्थ आपण करू शकतो. की जसं म्हटलं ना, सन्माननीय व्यक्ती असतील, देवी देवता असतील, यांची आपण यांना आदर देतो. परंतु आपण जर तो आदर पण देण्याचं टाळल्यास त्याला आपण म्हणतो संस्कार नाही, अजिबात कुठले संस्कार नाहीत त्याला. परंतु भगवंतांची सेवाच जर त्यांनी करण्याचं टाळलं तर त्याचं पूर्ण अधःपतन होतं. आणि जेव्हा भगवानची तेव्हा सेवा करतो तेव्हा तो आपोआप सगळ्यांना आदर देतो, आपोआप सगळ्यांची काळजी घेतो. तर हा एक गुण खूप महत्वपूर्ण आहे की भगवंत त्या व्यक्तीमध्ये देतात. म्हणून आणि प्रत्येक जीव, दुसरं म्हणजे काय की प्रत्येक जीव हा काय आहे, आपण आतापर्यंत गीतेमध्ये खूप ऐकत आलो आहोत की प्रत्येक जीव हा काय आहे, भगवंतांचा अंश आहे. आणि म्हणून जीवाने आपल्या स्वरूप स्थितीला अनुसरून भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि सेवा केली पाहिजे. आणि भगवंतांची सेवा न केल्यास एखाद्या त्या व्यक्तीचे काय होतं, त्या जीवाचे पतन होते. तर आता भगवंत प्रित्यर्थ सेवा केली पाहिजे. स्वरूप स्थिती म्हणजे काय, की आपण भगवंतांचा अंश आहोत. म्हणून भगवंतांची सेवा ही केलीच पाहिजे, कारण आपण सर्वजण भगवंतांपासून आलेलो आहोत आणि आपला स्वभाव आहे आध्यात्मिक की सेवा करणे. मग आपण या समाजामध्ये, या जगामध्ये कोणाची ना कोणाची सेवा करणारच आहोत. असं कधीच होणार नाही की आपण असं फक्त नुसतं स्थिर बसलेलो आहोत. आपल्या जीवनामध्ये आपण बघू शकता मागे वळून आपण कोणाची ना कोणाची सेवा करतोय. आपल्या मुलांची करतोय, पतीची करतोय, कुटुंबाची करतोय, समाजाची सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने आपण सेवा करत आहोत. म्हणजे याचा अर्थ काय की आपला आपला मूळ जो स्वभाव आहे तो सेवा करणं आहे. आणि हीच जर सेवा आपण भगवंत प्रित्यर्थ केली, भगवंत प्रित्यर्थ म्हणजे काय की याच्यामध्ये स्वकर्तव्यांचे पालन करणे. स्वकर्तव्यांचे पालन करणे म्हणजेच काय, ते स्वकर्तव्य जे आहे ते काय करणे, भगवंत प्रित्यर्थ ते कर्म करणे. आता भगवंत प्रित्यर्थ ते कर्म करणे. आता ह्या श्लोका इथे श्रीमद भागवतम मधला एक श्लोक दिलेला हरिबोल आहे. माताजी, आवाज कमी येतोय हो. हो का? हरिबोल. हो, थोडा एकच कमी येतोय आवाज. हा, आता बघा, आता काही वाटलं तर बाकीच्यांना पण कमी येतोय का, तर प्लीज ह्या चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता बरं का. एकच मिनिट माताजी. हरिबोल. बाकीच्या हा, कसा येतोय काय माहिती. मला तर कमीच येतोय. चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता. ठीक आहे, दीपाली माताजी ओके म्हणताय, ठीक आहे. हो हो, चालेल, थँक्यू माताजी. तर येथे या ठिकाणी श्रीमद भागवतम मध्ये याची पुष्टी दिली आहे की ये यशाम पुरुषम साक्षात्म प्रभवमीश्वरम न भजन्ते वजांती स्थान द भ्रष्टा पतद्यंत. जो मनुष्य सर्व जीवांचे उत्पत्ती करता आदी पुरुष भगवंत यांची सेवा करीत नाही किंवा भगवंत प्रित्यर्थ असलेल्या स्वकर्तव्यांचे पालन करीत नाही, त्याचे निश्चितपणे आपल्या स्वरूप स्थितीपासून पतन होते. तर या श्लोकामध्ये पण भजंती हा शब्द आलेला आहे. तर प्रत्येक श्लोकामध्ये आपण बघू शकतो की या पूर्वीच्या श्लोकामध्ये भजंती, या श्लोकामध्ये भजंती हा शब्द आलेला आहे. म्हणजे भजंती हा शब्द केवळ भगवंतांच्या संबंधामध्ये लागू होतो. तर इथे काय सांगितलं की स्वकर्तव्यांचे पालन करणे. आता स्वकर्तव्यांचे पालन करणे म्हणजे काय, जे कर्तव्य आपण भगवंत प्रित्यर्थ करतो त्याला म्हणतात स्वकर्तव्य. तर त्याच्यामध्ये काल आपण शिकलो खूप काही गोष्टी, दीपाली माताजींनीच आपल्याला सांगितल्या. तर त्याच्यामध्ये आपण हरिनाम घेणे, चांगली सेवा करणे, आपली चांगली साधना करणे आणि आपल्या जीवनातील जे काही कर्तव्य आहेत ते भगवंतांना समर्पित करून शरणागतीच्या भावनेतून जेव्हा आपण भगवंता त्या शरणागतीतून आपण भगवंतांप्रित्यर्थ आपलं जीवन जगतो, ते कर्तव्य त्या पद्धतीने जगतो, तेव्हा काय होतं की आपण खऱ्या अर्थाने स्वकर्तव्यांचे पालन करतो. तर जेव्हा अशा पद्धतीने एखादी व्यक्ती जीवन जगत नसेल तर त्याचं काय होतं की त्याचं इथे सांगितलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये, त्याचं काय होतं की ते त्याचं पतन होतं. म्हणून भगवंतांच्या शब्दातच, भगवंतांसाठीच भजंती हा शब्द नेहमी लक्षात ठेवायचा की आपण कुठल्याही गोष्टीला आपण म्हणतो की नाही प्रेममय सेवा, दिव्य प्रेम सेवा करतो, परंतु हा शब्द फक्त भगवान श्रीकृष्णांसाठीच वापरला जातो. आणि येते काय की मूर्ख लोक, जे लोक अव जानंती मामुढा, आणि ते भगवंत काय सांगत आहेत की केवळ मूर्ख लोकच जे असतात ते श्रीकृष्णांचा अपमान करतात. आणि भगवंतांची सेवा करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही, असे लोक इथे श्रील प्रभुपाद सांगत आहेत की भगवद्गीतेवर भाष्य लिहित आहेत. म्हणजे विचार करा की जर ज्यांची भगवंतांची सेवा करण्याची इच्छा नाहीये, असे लोक जर भगवद्गीतेवर भाष्य लिहित असतील तर त्या भगवद्गीतेमधून काय बाहेर पडत असेल.
तर ह्याच्यातून एक प्रकारे भगवंतांवरच ते भगवंतांना तर बाजूला सारून आपली फिलॉसॉफी त्यामध्ये घातली जाते, आपले विचार त्याच्यामध्ये घातले जातात आणि ते लोकांच्या मनावर लादले जातात. म्हणून असे लोक जर जर अशा लोकांचं जर आपण लिखाण असेल किंवा काही जे ग्रंथ असतील ते जर आपण वाचन केलं तर आपल्या मनावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. जसा संग तसा रंग असं आपण म्हणतो ना, की ज्यांचा संग घेतो तसंच आहे हे. हे सुद्धा आध्यात्मिक विचार आहेत, शास्त्र आहेत. आपण जर योग्य शास्त्रांचा, योग्य आचार्यांच्या ग्रंथांचा जर आधार घेतला नाही तर आपण सुद्धा डायव्हर्ट होऊ शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो अवजानंती मामुडा, केवळ मूर्ख लोकच भगवंतांना जाणू शकत नाहीत आणि असे लोकच भगवंतांचा अवमान करतात. म्हणून यामधला फरक आहे. काही फरक आहे. त्यामध्ये ते भगवंतांची प्रेममय सेवा करता येऊ शकते हे त्यांना कधीच आकलन होऊ शकत नाही, कारण भगवंत ती कृपा त्यांना कधीच देऊ शकत नाहीत. म्हणून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की भगवद्गीतेमधील प्रत्येक श्लोक, प्रत्येक श्लोकामधील प्रत्येक शब्द हा किती महत्वपूर्ण आहे आणि प्रत्येक ह्याच्यावर श्रील प्रभुपादांनी किती प्रामाणिकपणे वेगवेगळ्या शास्त्रांचा आधार देऊन ह्याची तात्पर्य लिहिलेली आहे. की आता ही योगाभ्यास जो आहे की आतापर्यंत आपण ऐकलं की योगाभ्यास, वेगवेगळे योगा, ध्यान धारणा, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग, याच्यामध्ये आपण बघितलं की भक्ती, हे सगळे जे आहेत सगळ्या योगाभ्यासाची परिणिती ही काय असते की ती भक्ती योगामध्ये होते. इतर सर्व योग हे काय आहेत की भक्ती योगापर्यंत येण्याची साधने आहेत. जसा एखादा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला जाऊन IIT त्याला जायचं, प्रवेश करायचा आहे किंवा मेडिकलचं टॉप कॉलेज त्याला गव्हर्नमेंटचं मिळवायचं आहे, तर त्याचं काय आहे ते काय झालं, त्याचं ते ध्येय झालं. आणि त्याचं ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तो काय करतो की इतर साधनेचा वापर करतो. इतर साधनं म्हणजे काय, वेगवेगळे क्लासेस लावणे, की कुठे काय चांगले क्लासेस मिळतात, नीटचे कुठे क्लासचे तो बाहेर चौकशी करणार की कुठे जाता येईल, कुठे करता येईल, कसा अभ्यास करता येईल, कोणाचा गायडन्स घेता येईल. म्हणजे हे जे वेगवेगळे मार्ग काय आहेत ते जरी मार्ग वेगवेगळे असते, कुठल्या एखाद्या खाजगी कोचिंग क्लासेस लावले किंवा घरी येऊन कोणी ट्युशन घेत असेल, क्लासमध्ये त्याच्या स्कूलमध्ये जे काही शिकवत असेल, तर ह्याच्यामध्ये काय झालं, वेगवेगळे मार्ग आहेत, परंतु शेवटी त्याचं ध्येय काय आहे, ध्येय एकच आहे की त्याला IIT टॉपर करायचं आहे किंवा मेडिकल कॉलेजला, टॉप कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळवायचं आहे. अगदी तसंच ही भक्ती योगामध्ये सुद्धा हे सगळे जे योग आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत तर ही काय आहेत, तर ही तिथपर्यंत त्या भक्ती योगापर्यंत येण्याची ही केवळ साधने आहेत. असं नाही की अरे ते केलं म्हणजे आपल्याला झालं, मिळालं, प्राप्त झालं. तसं ही काय आहेत, ही भक्ती योगाची वेगवेगळी साधने आहेत आणि ही साधने आपल्याला आपल्या परमध्येयाकडे घेऊन जातात. म्हणून हे जाणून घेणं महत्वाचं आहे की आतापर्यंत आपण वेगवेगळे श्लोका जरी म्हणजे वेगवेगळे ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग हे सगळे जरी ऐकलेले असले तरी या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगत आहेत की आपल्या सगळ्याचा जाण्याचा अंतिम जो मार्ग आहे तो आत्मसाक्षात्कार आहे. आणि कर्माचा म्हणजे निष्काम कर्मयोग, आपण निष्काम कर्मयोग पण बघितला की भक्ती योग, निष्काम कर्माचा प्रारंभ कसा होतो, की कर्मयोग म्हणजे काय, की भक्ती योगाच्या अंतापर्यंत जाणे हे आपलं ध्येय आहे आणि आपली कर्म आणि भक्ती योगाचा शेवट मधला टप्पा जे अंतर आहे ना त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग. तर हा निष्काम कर्मयोग म्हणजे ह्या मार्गाचा आरंभ आहे, म्हणजे आताशी आपली सुरुवात झाली, हा मधला टप्पा आहे. जसं की जन्म मृत्यू, याच्यामध्ये काय जन्म होतो, नंतर एंडला मृत्यू होतो. त्याच्यामधलं काय, त्याच्यामधलं जे आहे ते जीवन आहे आपलं. आणि ह्या जीवन आपण कसे जगतो, ते जे जीवन जगतोय तर तो खरं तर आपल्या आपल्या कर्मांची सुरुवात आहे आणि भक्ती योगापर्यंत पोहोचण्याचं ते एक माध्यम आहे. म्हणून आपल्याला ह्या जीवनामध्ये भगवंतांनी दिलेली ही एक संधी आहे की जन्म मृत्यूच्या मधले जे आपले श्वास आहेत तर ती भगवंतांनी एक प्रकारे आपल्याला दिलेली संधी आहे. आणि जेव्हा आपण कर्मयोगामध्ये म्हणजे आपल्या कार्यामध्ये, जेव्हा कर्मयोगामध्ये आपण म्हणजे हे होतो, काय होतो, त्याची वृद्धी होते. म्हणजे वृद्धी होते म्हणण्यापेक्षा आपल्याला ते कर्मयोग आपण हळूहळू भगवंतांप्रित्यर्थ कार्य करण्यापर्यंत आणतो, तेव्हा हळूहळू काय होती की आपली भक्ती योगाकडे वाटचाल सुरू होते. की जसं म्हटलं, म्हणून हे जीवन जे मिळालेलं आहे तर ते आपण किती प्रामाणिकपणे अशी भक्तिमय कार्य केली पाहिजेत, किती भगवंत प्रित्यर्थ केली पाहिजेत. आपण आजा मेळासारखं, आजा मेळ्याचं उदाहरण आपण नेहमी बघतो की आपण आजा मेळासारखं भाग्यवान नाहीत
की त्यांनी कसं केलं की तो एक ब्राह्मण होता, परंतु शेवटी त्याचं पतन झालं त्या वेश्या स्त्रीच्या नादी लागून, आणि त्यांनी तिला घरी आणली. तो कशा पद्धतीने पापमय कृत्य केलं, परंतु त्याला काय होतं की त्याला कुठेतरी ती सुकृती मिळाली. त्यांनी त्याला ती सुकृती मिळाली, आजा मिळाला. तर होऊ शकतो आजाला कृपा मिळाली, पण आपल्याला आपल्यासाठी भगवंत येणार नाहीत किंवा भगवंतांचे सेवक आपल्यासाठी येणार नाहीत, परंतु भगवंतांचे जे भक्त आहेत ते नक्कीच आपल्यासाठी येणार आहेत. तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला ही एक कृपा दिलेली आहे की श्रील प्रभुपाद आपल्याला शिकवत आहेत की हे जीवन एका पशुसारखं न जगता किंवा इंद्रिय भोग न घेता आपण भगवंतांसाठी कशा पद्धतीने भक्तिमय जीवन अंगीकारू शकतो. तर ही श्रील प्रभुपादांची कृपा तर नक्कीच आपल्यावर आहे. म्हणून आपण निष्काम कर्मयोग जो आहे, तर या निष्काम कर्मयोगाचा तरी अवलंब केला पाहिजे. आता निष्काम कर्मयोग म्हणजे काय, की या कर्मामध्ये काय, कर्मयोगामध्ये काय होतं की ज्ञान आणि वैराग्याची वृद्धी होते. हरिबोल. हा, ज्ञान आणि वैराग्याची वृद्धी होते, वाढ होते, ज्ञान मिळतं, आणि ज्ञान मिळालं तर त्याच्यातून काय येतं की त्या व्यक्तीमध्ये वैराग्य येते. म्हणजे ह्या भक्ती मार्गाचा हा अवलंब आहे, सुरुवात झालेली आहे. आणि आपल्याला कमीत कमी या स्तरावर येणं गरजेचं आहे. कारण कसं असतं ना की जोपर्यंत आपल्याला ज्ञान मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काय आहे की वैराग्य आपल्यामध्ये येऊ शकत नाही. आणि वैराग्य म्हणजे काय आहे, त्याग करणे. आता आपल्याला असं प्रभुपादांनी कुठे शिकवलेलं आहे का, किंवा आपल्याला भगवद्गीतेमध्ये असं कुठे कुठल्या स्पीकर माताजींनी सांगितलेलं आहे का? नाही. आता वैराग्य म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्याग करणे, असं कुठेच कधीच काहीच सांगितलेलं नाही श्रील प्रभुपादांनी. आहे ह्या गोष्टी कंटिन्यू करायच्यात, परंतु ते ज्ञान म्हणजे ते वैराग्य म्हणजे काय, किंवा ते भगवंतांच्या संबंधामध्ये ते लावणे, तेव्हा त्याला ते वैराग्याच्या स्तरावर येतं. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की इतकं साधं सिंपल जीवन शैली आपल्याला श्रील प्रभुपादांनी दिलेली आहे. तर ह्या निष्काम कर्मयोगावर तरी आपण यायला हवे. आणि जेव्हा अशा निष्काम कर्मयोगावर येतो, ज्ञान मिळतं, आणि ज्ञानामध्ये जेव्हा वैराग्याची वृद्धी होते. वैराग्य हा शब्द खूप वेळा असं होतं की एखादे साधू संन्याशी बाहेरच्या जगातले की अरे त्यांनी सगळं त्यागले, अरे ते वैरागी झालेत. ते वैरागी झालेत, म्हणजे खरं तर तो खूप चांगला स्तर आहे. भक्ती मार्गापर्यंत उन्नत होण्यासाठी ऍटलिस्ट आपण कमीत कमी त्या स्तरावर तरी आलोच पाहिजे. आणि जेव्हा त्या स्तरावर येऊ तेव्हा आपल्याला पुढचा जो स्तर आहे तो प्राप्त करण्यासाठी अधिक सोपे होईल. म्हणून आणि वैराग्य ते म्हणतात ज्ञान योग होत म्हणतात. म्हणजे असं नाही की तिथपर्यंतच आपण आलो, तिथपर्यंत झालं, वैरागी झालो म्हणजे संपलं आपलं जीवन, आपलं ध्येय, अंतिम ध्येय प्राप्त केलं, तर नाही. तर निष्काम कर्मयोगामध्ये ज्ञान वैराग्याची वृद्धी होते, आणि मग नंतर आपण ज्ञानयोगाच्या स्थितीवर येतो. आणि हा ज्ञान योग आपल्याला काय शिकवतो की आपण जे बघितलं की अष्टांग योग वगैरे विविध आसनांद्वारे परमात्म्यावरील ध्यानाची जी वृद्धी होते, वाढ होते. म्हणजे जेव्हा आपण विविध आसनांद्वारे परमेश्वरावर, परमात्मा रूपावर आपण ध्यान करतो आणि त्याच्यामध्ये प्रगती होते आध्यात्मिक, तेव्हा आणि त्या व्यक्तीचे मन स्थिर होते, त्याला काय म्हणतात अष्टयोग. म्हणजे आपण काय झाला, निष्काम कर्मयोग झाला, निष्काम कर्मयोगावरून आपण ज्ञान योगावर आलो. ज्ञान आणि ज्ञान योगामध्ये पण जेव्हा वृद्धी होते ध्यानाची, तेव्हा मग आपण काय करतो की तेव्हा खऱ्या अर्थाने आपण जेव्हा अष्टांग योगाच्याही पलीकडे जातो आणि श्रीकृष्णांपर्यंत येतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो की ती व्यक्ती भक्ती योगापर्यंत आली. म्हणजे हे जे वेगवेगळे कर्मयोग ध्यानयोग मार्ग सांगितलेले आहेत, भगवंतांनी आपल्याला कशासाठी सांगितलेले आहेत, भक्ती मार्गापर्यंत नेण्यासाठी सांगितलेले आहेत. कधी कधी काय असतं ना, एखादा बघा ना, एखादा स्कॉलर विद्यार्थी असेल खूप असा टॅलेंटेड, आणि त्याला एखादं सहज साधं सोपं एखादं गणित दिलं सोडवायला, आणि त्याला पटकन सोड, तो म्हणा अरे काही मजा नाही आली ह्याच्यामध्ये, कसं पाहिजे असं एकदम काहीतरी बुद्धीला चालना मिळाली पाहिजे, त्याला ते काही वाटणार नाही त्याचं. तसं भगवंत सुद्धा इथे आपल्याला बरोबर असं भुलवतायत की आपल्याला पण एखाद्या गोष्टी सहज मिळाल्या ना की आपल्याला त्याची व्हॅल्यू राहत नाही. म्हणून भगवंत पण असे वेगवेगळ्या स्तरावरचे लोक आहेत ज्यांना एकदम ज्ञान पाहिजे, की एकदम असं काहीतरी श्लोका म्हटलं पाहिजे, पठन केलं पाहिजे, काहीतरी संस्कृत मधलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, एका जागेवर बसून केली पाहिजे, अशा सगळ्या प्रकारच्या व्यक्तींना
भगवंत भगवद्गीतेमध्ये ते हे देत आहेत, मार्ग देत आहेत वेगवेगळे, की काहीतरी केल्यासारखं. जसं तो हुशार स्कॉलर विद्यार्थी आहे, त्याला जोपर्यंत त्याच्या बुद्धीला चालना मिळेल असं खाद्य तुम्ही देत नाहीत त्याच्या बुद्धीला, तोपर्यंत त्याला ते इंटरेस्ट येणार नाही त्याच्यामध्ये. जेव्हा कसं आपण म्हणतो ना, की काही काही पुस्तकी लोक असतात, त्यांना तुम्ही बघा पुस्तकं वाचायला द्या. पुस्तकं त्यांना इतकी आवडतात ना, की वेगवेगळे तत्वज्ञान, फिलॉसॉफी अशी असणारी पुस्तक खूप अभ्यास करणार त्यांचा ते. आणि तेच जर साधं सिंपल एका वाक्यामध्ये त्यांना दिलं ना, ते रुचणार नाही. तसं भगवंत सुद्धा हे सगळे वेगवेगळे जे ज्यांची वेगवेगळी भूक आहे, त्या सगळ्यांना एका एका ठिकाणी आणत आहे. तिथून त्यांची हळूहळू प्रगती करत मग भगवंत काय करत आहे तिथे, अष्टांग योगाच्याही पलीकडे जेव्हा ती व्यक्ती येते, तेव्हा त्याला भक्ती योगाचा स्तर म्हणतात आणि तिथपर्यंत आणतात. आणि हा भक्ती योगाचा स्तर म्हणजे काय आहे, भगवंत ही सर्वश्रेष्ठ योगी म्हणतात. त्याच्यामध्ये पण सर्वश्रेष्ठ योगी जो आहे, की तो दृढ श्रद्धेची प्रचिती म्हणजे काय आहे, की जेव्हा सर्वश्रेष्ठ योग्याचं लक्षण काय, की जेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंतांप्रतीची दृढ श्रद्धा त्या व्यक्तीची ढळत नाही भगवंतांवर. कुठलेही म्हणजे जीवनामध्ये कुठलेही संकट येऊ दे, अडी अडचणी येऊ दे, संघर्ष येऊ दे, तरी त्याची भगवंतांवरची श्रद्धा दृढ राहते. ती श्रद्धा थोडीशीही कमी होत नाही किंवा भगवंतांवरचा विश्वास कमी होत नाही. तर असा व्यक्ती खऱ्या अर्थाने भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. की जसं आपण वेगवेगळे उदाहरणं पण नेहमी बघतो, श्रीमद भागवतम मधले वगैरे भगवंतांचे जे शुद्ध भक्त होऊन गेले, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की द्रौपदी आहे, कुंती महाराणी आहेत, हे पाची पांडव आहेत, की यांचं जीवन किती संघर्षमय होतं. तुम्ही विचार करा, आपच्या बाहेर आहे ते, की आज द्रौपदीची 5 पुत्र एका जागेवर रात्रीमध्ये अशा पद्धतीने त्यांची हत्या केली जाते. तर ते एका मातेसाठी किती तिचं हृदय आक्रंदन करत आई म्हणून सुद्धा आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे हे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, एवढी सगळी जी संकट म्हणजे कधी कधी कसं असतं ना, की आपण म्हणतो ना, की अरे आपल्याला काही त्रास झाला तरी चालेल, पण आपल्या मुलांना काही त्रास व्हायला नको. आपल्याला जे दुःख भोगलंय ते आपल्या मुलांनी नाही भोगलं पाहिजे. मग अशा द्रौपदीची ती 5ही पुत्र एका रात्रीत अशा पद्धतीने मारली जातात. तर ते किती दुःखदायक आहे. आणि एखाद्याचा जर नैसर्गिकरित्या जर मृत्यू झाला, तर त्याचंही एखाद्याला इतकं दुःख होत नाही. परंतु एखाद्या म्हणजे मी स्वतः अनुभवलं म्हणू शकत नाही, परंतु आमच्या पण काही एका दूरच्या नात्यामध्ये असा एक मृत्यू झालेला आहे, त्या मुलीचा वेगळ्या पद्धतीने. तर त्या माताजी म्हणजे त्यांच्या तरुणपणी ती लहान होती अगदी 15-16 वर्षांची. त्याच्यानंतर मी बघितलेलं आहे, की 80-85 वर्ष वय होतं त्यांचं, 85च्या पुढे. पण त्यांच्या पुढे एक ब्र शब्दही कुणी नंतर काढला नाही त्या मुलीचा, किंवा कुणी दुःखही व्यक्त केलं नाही, किंवा सुख म्हणजे काही एकही शब्द काढला नाही. कारण तो जर काढला, तर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झाला होता, तो विषयच त्यांना इतका त्रासदायक आणि इतका वेदनादायी होत होता, त्याच्यानंतर कधीही तो विषय काढला नाही. मग जर अशा पद्धतीने त्या द्रौपदीची पुत्र जर मारले गेले, तर आपण त्याच्यामध्ये थोडस आपण आतमध्ये जेव्हा जातो, डीप मध्ये जातो, तेव्हा आपल्याला कळतं की ते दुःख किती असेल. तरीही त्यांची भगवंतांवरची कणभर सुद्धा श्रद्धा हललेली नाही. ज्या द्रौपदीचं वस्त्रहरण केलं गेलं, चारित्र्य कुठल्याही स्त्रीला किती प्रिय असतं, आणि त्या चारित्र्याची रिलेटेड तिच्याशी गोष्टी केल्या गेल्या आहेत, तरी त्यांची भगवंतांवरची श्रद्धा हल्ली नाही. हे झालं शास्त्रांमधलं उदाहरण. आपण नेहमी म्हणतो अहो, शास्त्रांमधलं काय जातंय आपल्याला ऐकायला, ते त्या काळामध्ये घडलं. पण आपण आत्ताचं उदाहरण बघू शकतो की श्रील प्रभुपाद, की त्यांची किती नितांत श्रद्धा होती हरिनामावर, की त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आले. 2 वेळा हार्ट अटॅक येऊन गेले त्यांना, वयाच्या वयावर हेरलेले, कुटुंबामधून कोणाचा सपोर्ट नाही त्यांना. अशा परिस्थितीमध्ये ते बाहेर पडले. फक्त प्रभुपादांवर काय होती, की त्यांच्या गुरु महाराजांची आज्ञा आणि त्यांची हरिनामावर असलेली श्रद्धा. तर ह्या श्रद्धेमुळे श्री रूपात अस्तित्व पोहोचले. तर हे आपल्याला शास्त्रांमधलं खूप दूर वाटत असेल, पण श्रील प्रभुपादांचं हे एकदम जिवंत उदाहरण आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने श्रील प्रभुपादांची श्रद्धा होती. म्हणून हे भगवंत एक आहे की सर्वश्रेष्ठ योग्यांमध्ये जो म्हणजे योग्यांमध्ये जो अशा पद्धतीने जीवन जगतो आणि जो पूर्ण समर्पित असतो, तेव्हा तो सर्वश्रेष्ठ योगी आहे. सर्वश्रेष्ठ योगी हे ऐकायला कानाला खूप हे असतं, परंतु जेव्हा ह्या भक्तांचं चारित्र्य बघितलं ना, तेव्हा आपल्याला कळतं की ही सोपी गोष्ट नाहीये.
परंतु प्रभुपादांनी आपल्याला अशी तपश्चर्या, आपले संघर्ष असे आपल्याला दिलेले नाहीत. भगवंतांनी आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकदम साधं सहज सोपं करून ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की आपली श्रद्धा, जसं मी म्हटलं की दृढ श्रद्धा पाहिजे. श्रद्धा पण वेगवेगळ्या प्रकारची असते. तर आपण आता कुठल्या स्तरावर आहोत? आपली श्रद्धा ही कोमल आहे, की जशी एखादी वेल असते, ती वेल जर लावली तर त्या वेलीला जर कुंपण केलं नाही, त्याला एखादी काठी बांधली नाही, तर ती वेल जेव्हा अशी व्यवस्थित काठी वगैरे बांधली, तिला कुंपण केलं, तर ती सुरक्षितरित्या व्यवस्थितरित्या ती कुंपणावर चढते. आणि जसं तशीच आपली ही श्रद्धा आहे, कोमल स्तरावर आहे. त्याला सुद्धा आपल्याला योग्य गोष्टींनी त्याला संरक्षण देणं गरजेचं आहे. तिला दृढ करण्यासाठी आपल्याला वैष्णवांचा संघ गरजेचा आहे. रोज हरिनाम घेणं गरजेचं आहे. जसं त्या वेलीला बाकीचे शेळी बकरी येऊ नये, खाऊ नये म्हणून आपण कुंपण करतो ना, तसं आपण सुद्धा आपल्या स्वतःला, आपली श्रद्धा खूप कोमल आहे त्या वेलीसारखी. कुणी येऊन आपल्यावर आक्रमण तर आपली श्रद्धा हलू शकते आणि आपण डळमळीत होऊ शकतो. तर बाहेरच्या चुकीचे विचार करणारी लोक आहेत, जे अप्रामाणिक आहेत, अशा लोकांपासून आपण त्याला सुरक्षित केलं पाहिजे. आणि त्याला दृढ करण्यासाठी रेग्युलर सत्संगाला येणे, वैष्णवांचा संघ घेणे, भगवद्गीतेचा संघ घेणे, शास्त्रांचं अध्ययन करणे, तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण करतो, तेव्हा आपण काय करतो? सततम स्मरणम, म्हणजे न कळतपणे आपण सतत भगवंतांचं स्मरण करत आहोत. सतत म्हणजे कधी, आणि हे कधी करू शकतो सततम स्मरणम? जेव्हा ह्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान मिळेल. आणि जेव्हा हे ज्ञान आपल्याला कशातून मिळत आहे? तर गीता अमृत मधून आपण प्रयत्न करत आहोत, आपण सगळेच जण ह्याच्यातून शिकण्याचा. आज एका माताजींनी क्लास दिला, तर क्लास देणाऱ्या त्या दिवशीच्या माताजी दुसऱ्या दिवशीच्या माताजींचं लेक्चर ऐकतात, तर त्यांना त्याच्यातून काहीतरी मिळतं, यांना त्याच्यातून काहीतरी मिळतं. म्हणजे प्रत्येक जण एकमेकांचा हात धरून या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी पाऊल एक 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 पण त्याच्यासाठी आपल्याला हे गरज आहे की दृढ श्रद्धा निर्माण होईल. आणि श्रद्धा निर्माण होईल, आपण एक समर्पित आयुष्य भगवंतांप्रती जगू शकतो. म्हणून सततम स्मरणम या शीतपर्यंत येण्यासाठी ही एवढी सगळी प्रोसेस आपल्याला दिलेली आहे. की जसा अर्जुन आहे, की अर्जुन पण बघतो की अर्जुनाचं कसं होतं ना, प्रत्येक ठिकाणी काय झालं की अर्जुन लगेच शपथ घ्यायचा, मी हे करेल, मी ते करेल, मी हे नाही करू शकलो की मी अशा अर्जुनाची एक प्रवृत्ती होती की कुठेही कुठली गोष्ट घेतली की शपथ घ्यायचा. आणि अर्जुनाने शपथ घेतली की भगवान श्रीकृष्णांची झोप उडायची. कारण अर्जुन मात्र शांतपणे झोपायचा, पण श्रीकृष्णांना मात्र झोप येत नसे. कारण अर्जुन जर झोपला तर अर्जुनाच्या शरीरातून सुद्धा श्रीकृष्णांचे नाम निघत होते. त्या नामाचा आवाज येत होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण पण अर्जुनाची तेवढीच काळजी घेत होते. म्हणजे अर्जुन निवांत, पण भगवंतांना मात्र झोप येत नसे की आता अर्जुनाने ही शपथ घेतली, अर्जुनाने आता मी ह्याचा कसा विचार करू, कशा पद्धतीने ह्याच्यातून मार्ग काढायचा. तर अर्जुनाचं तेवढं जीवन जे आहे ना, तेवढं समर्पित आणि शरणागत होतं. म्हणून म्हणतात की अर्जुन जेव्हा झोपायचा, तेव्हा अर्जुनाच्या शरीरातून, जसं प्रत्येक शरीराच्या ह्याच्यातून भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा आवाज यायचा. जसं की आपण यांचं उदाहरण बघितलं. एकच मिनिट. कोणाचं म्हणू शकतो आपण? हनुमानजींचं उदाहरण बघितलं की हनुमानजींचा आपण तो फोटो बघतो ना नेहमी, किंवा हनुमानजींनी हृदय जर हे केलं तर त्याच्यामध्ये कोण आहेत? राम लक्ष्मण आहेत, राम सीता आहेत. तसं आपण बघू शकतो की शुद्ध भक्त जे असतात, त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाथेंबातून, त्यांच्या श्वासातून, त्यांच्या गोष्टीतून भगवंताची समजून घेतली पाहिजे की कशा पद्धतीने आपण सुद्धा भगवंतांच्या प्रती आपण त्या स्तरावर नक्कीच नाही आहोत, परंतु आपण त्या स्तरावर येऊ शकतो. ही श्रील प्रभुपादांनी आपल्याला दिलेली ही कृपा आहे. जसं श्रील प्रभुपादांनी ह्या श्लोकामध्ये पण खूप छान सांगितलेलं आहे की वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे परमसिद्धी ही केवळ भक्ती योगाद्वारेच प्राप्त होते. यस्य देवम पराभक्तीर यथा देवे तथा कुरो तस्य ते कथिताम्यर्था प्रकाशनंते महात्मना. ज्या महात्म्यांना भगवंत आणि आध्यात्मिक गुरु दोहोंवर श्रद्धा आहे, केवळ त्यांनाच वेदांच्या तात्पर्याचा आपोआप उलगडा होतो. आणि भौतिक लाभाची इच्छा न ठेवता केलेली भगवंतांची सेवा म्हणजे भक्ती होय. आणि अशा कामनांपासून रहित होऊन मनुष्याने आपले मन पूर्णपणे भगवंतांमध्ये रममान केले पाहिजे. हाच नैष्कर्म्य उद्देश आहे. ते काय सांगितलं आहे? जो भगवंत आणि आध्यात्मिक गुरु
याच्यावर ज्या व्यक्तीची दृढ श्रद्धा असते त्याला काय होतं की वेदांच्या तात्पर्यांचा आपोआप उलगडा होतो. भगवंत ती शक्ती देतात, पण त्याच्यासाठी काय गरजेचं आहे? गुरूंवरची श्रद्धा आणि भगवंतांवर दृढ विश्वास. तर श्रील प्रभुपादांच्या जीवनामध्ये पण आपण हे बघू शकतो की त्यांची कशी दृढ श्रद्धा हरिनामावरती आणि गुरूंची जी आज्ञा दिलेली आहे त्या आज्ञाशी ती किती प्रामाणिक होते. प्रत्येक गोष्ट त्यांची गुरूंप्रती समर्पित होती. मग ह्या दोन गोष्टी जेव्हा असतात तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी भगवंत आपोआप सगळी कृपा प्रदान करतात, सगळं दिव्य ज्ञान हृदयामध्ये देतात आपल्या. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे की म्हणून भगवंतांवर दृढ श्रद्धा आणि आपल्या गुरुमती समर्पित असणं. तर ह्याद्वारे आपण भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये अनुकूल प्रतिकूल आपण आपल्या जीवनामध्ये आपलं कसं असतं की जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील, तेव्हा सगळ्या गोष्टी करायला पण सहज सोपं असतं. की आता समजा माझ्या जीवनामध्ये काही संकटच नाही, काही दुःखच नाही, मला आनंदाने यायचं, मंदिरामध्ये सेवा करायची, हे करायचं, ते खूप सोपं आहे ते करणं. पण जेव्हा जीवनामध्ये माझ्या काही संकट येते, काही संघर्ष येतोय, काही दुःख येतंय, आणि तेव्हा मात्र आपलं खऱ्या अर्थाने घर्षण सुरू होतं. आणि म्हणून तर भगवंत आपल्याला आपली ती दृढ श्रद्धा आपली दृढ करण्यासाठी असे संकट, असे पेपर अधूनमधून आपल्या जीवनामध्ये देतात. म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीतही जे काही प्राप्त आहे ते सगळं आपण आनंदाने स्वीकारून जेव्हा आपण सातत्याने भगवंतांचं स्मरण करतो आणि आपलं जे कर्म आहे ते भगवंतांप्रित्यर्थ करून आपली भक्तिमय सेवा आपण चालू ठेवतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण हळूहळू का होईना आपली भगवंतांवरची श्रद्धा ही दृढ होत जाते. म्हणून दृढ श्रद्धा आणि सतत नामस्मरण या दोन गोष्टी म्हणजे आपल्या कुठलीही आपल्या जीवनामध्ये परिस्थिती येऊ दे, प्रतिकूल येऊ दे, सुख येऊ दे, दुःख येऊ दे, संघर्ष येऊ दे, आपण एक नेहमी आपल्या डोळ्यासमोर ठेवलं की नाही, मला जो काही हा हरे कृष्णा महामंत्र आहे, कोणाचा मृत्यू होऊ दे, कोणाचा जन्म होऊ दे, काही सुख येऊ दे, काही दुःख, उन्हाळे पावसाळे काही येऊ दे, पण मला हे मला हे हरिनाम नामस्मरण करायचं आहे. आणि आपली ही जेव्हा आपण अशी इच्छा जागृत ठेवतो आणि त्या पद्धतीने आपली दृढ श्रद्धा भगवंतांप्रती ठेवतो, तेव्हा त्या प्रतिकूल परिस्थिती ही आपल्याला एक आध्यात्मिक संधी बनते आणि खूप मोठी कृपा आपण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भगवंतांची प्राप्त करू शकतो. की जसं जीवनामध्ये आपण बघू शकतो की एखाद्याची परिस्थिती खूप खराब असेल किंवा हलाखीची असेल आणि त्या परिस्थितीमध्ये पण एखाद्या व्यक्तीने आपल्याला त्या मदतीचा काही हात दिला, तरी आपल्याला आपण भले ती घेतली नाही तरी आपल्या हृदयामध्ये नेहमी ती कृतज्ञतेची भावना राहते की अरे त्या व्यक्तीने त्याची एवढी परिस्थिती नाहीये परंतु त्यांनी प्रयत्न केला मला मदत देण्याचा, किंवा म्हणजे आपण ती मदत विसरत नाही आपण सहजासहजी. तसं भगवंत सुद्धा बघतात की आपल्या जीवनामध्ये किती प्रतिकूल परिस्थिती आलेली आहे आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही हा भक्त माझा हरिनाम विसरलेला नाहीये, याची माझ्यावरची श्रद्धा, दृढ श्रद्धा यत्किंचितही हललेली नाही, कुठेही तो भगवंतांना दोष देत नाही, उलट आहे त्या परिस्थितीमध्ये ती स्वीकारून अजून कशा पद्धतीने माझी श्रद्धा विकसित होईल याच्यासाठी तो व्यक्ती प्रयत्न करतो. तर भगवंत सांगतात तर खऱ्या अर्थाने तो सर्वश्रेष्ठ योगी होय. योगी म्हणजे आपल्याला खूप मोठे मोठे शब्द, योगी हा शब्द खूप मोठा वाटतो, काही त्याला वाटतं की कुठेतरी वनात गेलेला आहे किंवा काय असे शब्द, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर नाही, एखादा योगी आपल्या गृहस्थ आश्रमी जीवनामध्ये पण एखादी व्यक्ती, एखादी स्त्री असेल, एखादं मूल असेल, एखादं मूल छोटं बाळ असेल, जसं ध्रुव महाराज पण बघितले आपण, प्रल्हाद महाराज बघितले, तर कोणीही भगवंतांसाठी अशा पद्धतीने भगवंतांत्यर्थ कार्य होते. तर ही भगवंतांनी आपल्याला दिलेली किती मोठी कृपा आहे आणि हे जे श्रील प्रभुपादांनी दिलेले तात्पर्य आहेत आपल्या जीवनामध्ये, हे भगवद्गीतेमध्ये आपण बघू शकतो की आपल्याला हे उलगडून दिलेलं आहे श्रील प्रभुपादांनी की हा योगी, हे सर्वश्रेष्ठ योगी, भगवंतांचे शुद्ध भक्त बनण्याची संधी ही आपल्याला पण आहे. मग कुठल्याही आश्रमामध्ये असू दे, कुणी स्त्री असू दे, पुरुष असू दे, ही फक्त आपण ती किती स्वीकारची आणि प्रामाणिकपणे पुढे पुढे जात राहायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. तर अशा पद्धतीने हा श्लोक जो आहे हा श्लोक आपल्याला शिकवत आहे की अशी व्यक्ती सर्वश्रेष्ठ योगी ठरू शकते. तर आपणही ती कृपा प्राप्त करण्यासाठी नक्की श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू शकतो आणि हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये उमगण्यासाठी, तशी श्रद्धा व हे सततचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपण भगवंतांना ती कृपा प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करू शकतो. तर आता नुकतीच जन्माष्टमी आलेली आहे,
तर जसं म्हणतात ना, एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसाच्या दिवशी ती व्यक्ती खुश असते. तुम्ही काहीही मागा. तसं भगवंतांचा सुद्धा आता वाढदिवस आहे. तर त्या वाढदिवसाला आपण सुद्धा काय गिफ्ट देऊ शकतो भगवंतांना? तर जास्त चांगलं हरिनाम देऊन, चांगल्या सेवा करून भगवंतांनाही आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी गिफ्ट देऊ शकतो आणि भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो. तर त्या दृष्टीने ही सगळ्यांना विनंती आहे, की जन्माष्टमी या अर्थाने भगवान श्रीकृष्णाचा आविर्भाव दिन, तो उत्सव आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने येऊ शकतो, तर आपण अशा पद्धतीने जेव्हा जीवन अंगीकारू, तेव्हा ते भगवंतांसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. तर अशा पद्धतीने आपण बघितलं, की सर्वश्रेष्ठ योगी म्हणजे कोण? तर ह्याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील अ, किंवा कोणाला काही सांगायचं असेल, तर तुम्ही सांगू शकता. नाहीतर मग थांबतो. हां, हरी बोल माताजी सेटिंग चेंज करताय का? एकच मिनिट. हरी बोल. हां, कोणाला काही प्रश्न असतील तर हरी बोल. चालेल मग कोणाला काही प्रश्न नाही दिसत तर माताजी आपण थांबूया. आणि अजून एक विनंती होती, की आता जन्माष्टमी आलेली आहे तर सगळ्या माताजी सेवांमध्ये पण खूप बिझी आहेत. तर त्या दृष्टीने पण थोडंसं आम्ही विचार करतोय, की अरे एवढ्या 2-3 दिवस जरा स्किप करतोय लेक्चर, तर त्याचे मेसेज आम्ही देऊ. तर त्या दृष्टीने पण जरी 2 दिवस लेक्चर नसले, तरी पण तुम्ही नंतर मात्र परत तेवढ्याच उत्साहाने आणि रेग्युलरली जॉईन करा. थँक्यू. हरे कृष्णा. हरी बोल माताजी. खूप छान लेक्चर दिलं. सर्वश्रेष्ठ योगी बद्दल पण खूप छान सांगितलं. महाराणींबद्दल पण छान सांगितलं. व्हेरी नाईस लेक्चर. हरी बोल. मला एक विचारायचं होतं माताजी, पॅम्पलेट आणि कार्ड होय होते टेम्पल मध्ये आहेत का इथे आपले ना जन्माष्टमीचे? पोपट पांढरे प्रभूजी आहेत ना माताजी, सकाळी त्यां- 9 वाजेपर्यंत इथे त्या- असतात. पॅम्पलेट पण नाही नाही, त्यांच्याकडे नाहीये. अवेलेबल. हो का? क्लिअर कारण मी आवाजही ग्रुपवर नाही. आहे हं, आला आला. वाचलं होतं मी पण मी कॉन्टॅक्ट केला, मला नाही. ते म्हटले मंदिरातच आहे म्हणून म्हटलं तुम्हाला माहिती आहे का. चालेल विचार घेते आणि जर काही कळलं तर नक्की मला कळेल. ठीक आहे. ओके ओके. हरी बोल. थँक्यू. थांबूयात का मग आपण आता? हो चालेल, करता येईल ना. हो चालेल. थँक्यू.